हायफू ट्रीटमेंटला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. हो. तर या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल? हायफू इज अ व्हेरी हाय इंटेन्सिटी अल्ट्रासाउंड थेरपी. काय पेशंट्सला बोटॉक्सची भीती वाटते, फिलर्सची भीती वाटते. त्यांना काही गरज नसते, पण त्यांना असं वाटतं की माझ्या चेहऱ्यावर खूप रिंकल्स आहे, लाफ लाईन्स आहे, क्रो लाईन्स आहे. त्यांच्यासाठी हायफू इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. त्याच्यात काय असतं की इट इज अ नॉन इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट. त्याच्यात काही इन्व्हेजन नाही आहे स्किनला. ते मशीनद्वारे कॉलेजन स्टिम्युलेट करतो. विथ एज आफ्टर 30s आपल्याला वाटतं की स्किन सॅग होतीये, स्किन लूज पडलेली आहे, मला खूप जास्त रिंकल्स पडत आहे, माझी जॉ लाईन व्यवस्थित दिसत नाहीये. तर त्याच्यासाठी हायफू गिव्स अ व्हेरी गुड रिझल्ट. तर माझ्याच क्लिनिकमध्ये आम्ही पेशंटला 15 दिवसात बोलवतो. असे महिन्यातून 2 सिटिंग्स देतात. असे कमीत कमी 5 ते 6 महिने त्यांना सिटिंग्स करावे लागतात. पण त्याचा रिझल्ट तुम्हाला 1 ते 1.5 वर्षापर्यंत चांगलं दिसतं. प्रॉपर जॉ लाईन भेटते, स्किन टाईट होऊन जाते, आईज टाईट होऊन जातात. असे बोटॉक्स करायचं नाहीये पेशंटला, फिलर्स करायचे नाहीये. इट्स कम्प्लिटली नॉन इन्व्हेजिव्ह, अजिबात साईड इफेक्ट नाहीये. तर अजून काय पाहिजे? क्रायटेरिया आहे का की या वयामध्ये करावं असं काही आहे का? नॉर्मली माझ्याकडे जे पेशंट्स येतात, ऑफकोर्स इट इज फॉर रिंकल्स अँड इट इज फॉर लूज स्किन. तर ते आफ्टर 30s, आफ्टर 35 एजचेच पेशंट येतात. त्यांच्यासाठी उत्तम ट्रीटमेंट आहे. आणि काय पेशंटला इंजेक्शननी खूप भीती वाटते. तर त्यांच्यासाठी तर बेस्ट ट्रीटमेंट आहे. अच्छा, ओके.